हॅलो गाईज, रेसिपी इन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. तर आज मस्तपैकी अशी कांदा शेव भाजी बनवणार आहे मस्तपैकी. तर इथं बारीक कांदा कापून घेतलेला आहे. इथं लाल तिखट, हळद, मीठ, मिरची घेतलेलं आहे. साधी आणि सिंपल शेवभाजी तयार करून घ्यायची आहे. इथं मस्तपैकी चुलीवर गरमागरम पाणी तयार झालेलं आहे शेवभाजीसाठी. तर मी ते पाणी काढून घेणार आहे मस्तपैकी. तर रेसिपी शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि मस्तपैकी कशी झाली शेवभाजी ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि साधी आणि सिंपल मी आज कांदा शेवभाजी तयार करून घेणार आहे. घरच्या घरी, हॉटेलमधून न आणता घरीच तयार करून घ्यायची आहे कांदा शेव लसूणची भाजी. तर मी इथं कढई ठेवलेली आहे चुलीवर. आता कढई गरम झालेली आहे. आता 2 चमच तेल टाकून घेणार आहे. मस्तपैकी कांदा तळून घेणार आहे लाल ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी. असं तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमच. आता कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. कारण चुलीवरच आम्ही आज कांदा शेव भाजी तयार करून घेणार आहे मस्तपैकी. बघू शकता इथं लाकडं लावलेले आहेत. रेसिपी शेवटपर्यंत बघा. कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे मस्तपैकी. आणि थोडंसं कांदा शेवमध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे. आणि दूध टाकल्याने चव पण एकदम मस्तपैकी अशी येते. आणि 1 कप मी त्याच्यात दूध टाकून घेणार आहे. मस्तपैकी दूध ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. आता उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे मस्त. मस्तपैकी अशी उकळी आली, खूप उकळी आली का मग त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेतलेला आहे. आणि मग खूप उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेव सोडून घ्यायची आहे मस्तपैकी. आणि 1 कपभर असं दूध टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी. कांदा लसूण शेवला मस्तपैकी अशी चवसुद्धा येत आहे. तर बघू शकता ताईने इथं मस्तपैकी उकळी आलेले आहे. कारण की चुलीवर शेवभाजी करणार आहे त्याच्यामुळे पूर्ण फोडणी दिलेलं पाणी उकळी आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता शेव टाकून घ्यायची आहे मस्तपैकी अशी. आणि 2 मिनटं मस्त उकळी देऊन घ्यायची आहे. आणि मग कमी गॅस करून बंद करून घ्यायचं आहे. कारण की मी चुलीवर करते त्याच्यामुळे. इथं शेवभाजी बनवण्यासाठी मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. आणि चुलीवर झटक्यापट तयार होणारी आणि चविष्ट अशी घरच्या घरची तयार केली साधी सिंपल अशी शेवभाजी चुलीवरची. बघा कशी झाली मस्तपैकी. त्याला थोडंसं दूध टाकून घेणार आहे. दूध आहे, थोडंसं दूध टाकायचं म्हणजे शेवभाजीला एकदम चव येते. आणि खायला बी अशी गोड शेवभाजी मस्त अशी लागते, चविष्ट अशी शेवभाजी. तर तुम्ही कशी बनवता ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघू शकता इथं मस्तपैकी कांदा शेवभाजी आपली तयार रेडी झालेली आहे. मस्त साधे आणि सिंपल. आणि दूध शक्यतो घालायचं जेणेकरून मस्तपैकी दुधाने चव येते मस्तपैकी अशी. बघू शकता कांदा शेव घरच्या घरी तयार केले. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथं कांदा शेवभाजी तयार झालेली आहे मस्तपैकी. आता चवीनुसार मीठ घालणार आहे. पाहिजे तितकं मीठ घालू शकता. तर इथं
कांदा शेव मस्त कशी तयार झालेली आहे.